आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो सर. हॅलो, पेस्टिसाइड झाडांसाठी मागवलं ना सर ते? हो. खूप जालिम औषध आहे सर. पाळ्यांनाही झाडांना देताना खूप काळजी घ्यायला सांगा. म्हणजे एक चूक सुद्धा आयुष्य तमाम करू शकते. आणि सर, एवढ्या एका औषधासाठी तुम्हाला खरं तर इथे यायची काहीच गरज नव्हती. मी स्वतः तुमच्या घरी आणून दिलं असतं सर. तुम्हाला मुलीच्या लग्नासाठी पैशाची गरज होती ना? हो सर, पण मी फक्त 3 लाख रुपये मागितले होते. हे त्यापेक्षा जास्त आहेत सर. मला खरंच एवढ्या पैशांची गरज नाहीये सर. मी देतोय म्हणून घे. मुलीचं लग्न अगदी धूमधडाक्यात व्हावं अशी माझी इच्छा आहे. नक्कीच सर. तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्याच नजरेसमोर माझ्या मुलीचं लग्न धूमधडाक्यात होणार आहे. आणि सर, हे लग्न तुमच्याशिवाय होऊ शकत नाही. ते कधीच कोणाचंही कोणा वाचून अडत नसतं. जी गोष्ट जेव्हा घडायची ना तेव्हाच घडते. आणि तुझ्या मुलीच्या पाठीशी माझे आशीर्वाद कायमच असतील. तरी तुम्हाला लग्नाला यायचंच आहे सर. शिवकुमार, आजपर्यंत तू जी काही मला मदत केलीस त्यासाठी खरंच थँक्यू. काळजी घे, स्वतःची काळजी घे. तुझ्या लाडक्या बहिणीचं मैत्रीचं लग्न तर होणारच, पण ते लग्न पाहणं तुझ्या नशिबात नाही. तुमची कंपनी आणि इस्टेट तुमच्या बहिणीच्या नावावर करा, तरच आम्ही या लग्नाला होकार देऊ. मनू, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आजपर्यंत आपण दोघांनी जे काही केलं ते एकमेकांना सांगून एकमेकांना विश्वासात घेऊनच केलं. पण आज अशी वेळ आली की मी जे काही करणार आहे ते तुला नाही सांगू शकत. ते माझ्यासाठी नाही करणार आहे, फक्त तुझ्या सुखासाठी. केस सापडले. नख पण सापडलं. कपडा कपडा कपडा. ज्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. आता बघूया आदिती स्वतःला कशी वाचवते. बोल ना. काय बोलू? काहीही बोल. तू त्या राजकुमारी बद्दल बोल. नाही नाही, तू त्या राजकुमाराबद्दल बोल. नाही, तू ना राजकुमारीच्या भावाबद्दल बोल. काय झालं पुढे त्याचं? बिचारा. इथे काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या जीवाशी खेळतात, तर त्याच्यासारखी काही लोक दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःचा जीव देतात.
काय बोलतेस तू? बोला सर. हॅलो यशवर्धन. हाय सर, काही काम होतं? हा, मला तुला आणि तुझ्या घरच्यांना एक निरोप द्यायचा होता. काय झालं सर? एनिथिंग सिरियस? सर मी तुम्हाला आत्ताही सांगतोय, प्रॉपर्टीच्या बाबतीत माझ्या घरचे जे काही बोलले ना ते अजिबात तुम्ही मनावर घेऊ नका, कारण माझा त्याला आत्ताही विरोधच आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ता त्यांच्याशी बोलतो. आणि तुला आता लगेचच त्यांच्याशी बोलायचं आहे आणि त्यांना सांग की सगळी प्रॉपर्टी मैत्रीच्या नावावरती लवकरात लवकर होणार आहे. फक्त ते कायदेशीर बाबींसाठी जो काही वेळ लागेल ना तेवढाच. सर अहो, एवढं सगळं करायची काय गरज होती? प्लीज, तो विषय आता संपलाय. तू तुझ्या घरच्यांना घेऊन माझ्या घरी येतोस का? बरंच काही बोलायचं होतं. हा, मी ठेवतो आता. चल बाय. माझ्या बहिणीचं लग्न तिच्या आवडत्या व्यक्तीशीच होणार, हा माझा शब्द आहे. साहेब, आधीच एवढा चांगला पगार देताय तुम्ही, तोही वेळच्या वेळी देताय. आमच्या कोणत्याही अडीअडचणीला धावून येताय. मग आम्हाला आता या सगळ्याची काय गरज आहे ना? त्याची तुम्हाला गरज आहे म्हणून देत नाहीये. मला तुम्हाला काहीतरी द्यायची इच्छा आहे म्हणून देतोय. मी तुम्हा सगळ्यांना कधीच या घरचा नोकर किंवा इथे काम करताय असं नाही समजलं. तुम्ही या कुटुंबाचा एक भाग आहात. मी तर नेहमी असंच मानत आलो. माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय. मी असलो नसलो तरी तुम्ही सगळ्यांनी त्या लग्नाला यायचं. तुमच्यातल्या कोणाला तरी तिची करवली व्हायला लागेल. माझ्या बहिणीचं लग्न एकदम धूमधडाक्यात करायचं. तुम्हाला नाही, आपल्याला हे लग्न धूमधडाक्यात करायचंय असं म्हणायचंय ना? असंच काहीच. असंच काहीतरी. तुम्ही पण असणार आहे ना ह्या लग्नाला? दादासाहेब, मी काय विचारते? मी असणार ग, पण मी बाहेर गेट पाशी असणार ना. आतलं सगळं तुम्हाला सांभाळायला लागणार आहे. म्हणून म्हटलं लग्न धूमधडाक्यात झालं पाहिजे. कमलाई, तुझ्याबद्दल मी काय बोलू? आमची आई गेल्यापासून आईची माया तुझ्याकडनंच मिळाली. अगदी मुलासारखं जपलंस आम्हाला. मैत्रीची तर खूप काळजी घेतली. म्हणजे कमलाई हे नाव ह्या घरात तिच्यामुळेच तर आलं. कमलाई, तुझं हे ऋण या जन्मी मी नाही फेडू शकणार, पण
कुठल्या ना कुठल्या तरी जन्मी तुझा पोटी जन्म घेऊन हे ऋण फेडायचे प्रयत्न नक्की करेन. दादासाहेब, मला सारखं असं वाटतंय की तुम्ही आमच्याशी वेगळं काहीतरी बोलताय. अगं, माझ्या लाडक्या बहिणीचं लग्न ठरलंय ना, त्यामुळे थोडंसं ते भांबावल्यासारखं होतं म्हणतात ना, तसं काहीच झालंय, बाकी काही नाही. तरी पण माझी एक गोष्ट ऐका, कधीही घराबाहेर पडताना सांगून जात जावा. दादासाहेब, तुमच्या न सांगता निघून जाण्यानं आमच्या जीवाला खोर लागतोय. गणपत दादा, आजपर्यंत डोळ्यात तेल घालून तुम्ही या घराचं रक्षण केलं. यापुढे तुम्हाला थोडी जास्त काळजी घ्यायला लागेल या घराची आणि मैत्रीची. हो साहेब. देवानंतर माझा कोणावर विश्वास असेल तर फक्त तुझ्यावर. आजपर्यंतच्या माझ्या प्रवासात त्या विश्वासाला कधी तडा नाही जाऊन दिलास. आणि मला खात्री आहे, मैत्री जेव्हा केव्हा गाडीत असेल तेव्हाही तू तितकीच सेफली गाडी चालवशील. माझी एक रिक्वेस्ट होती, इनफॅक्ट तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची होती. बोला ना साहेब. मला एक प्रॉमिस हवंय तुमच्या सगळ्यांकडून की तुम्ही कधीही या घरची नोकरी सोडून जाणार नाही. कधी नाही. नाही जाणार, कधीच जाणार नाही. इथून निघून जायला तुमच्याशिवाय मला आहे तरी कोण? थँक्यू सो व्हेरी मच. थँक्यू. बहीण भावंडांचा एका भाकरीचा काला, तुझा माझा जन्म एका हृदयात झाला. एका हृदयात झाला. पावना ग माझा बंधू, आला आंब्याच्या दिसामंदी, बंधवाला माझ्या तुपवाडी तेरा सामंदी. पावना ग माझा बंधू, काय करू पकवाण, पुरणपोळीच जेवण, वर केलीच शिकरण. काय झालं? तू अशी अचानक गप्प का झालीस? अगं बोल ना, तुला दादाची आठवण येते ना? त्यावेळी नक्की काय घडलं होतं ते तुला आठवतंय का? किंवा मग दादाने स्टोरी मधून कशी एक्झिट घेतली त्याबद्दल तुला काही? Respected Police Commissioner, myself, Raghavendra Sir Deshpande, Director, Adi Shakti Group of Industries. मी पूर्ण शुद्धीमध्ये हे पत्र लिहून कळवतोय की कोणाच्याही दबावाखाली न येता आय एम कमिटिंग
सुसाईड. माझी फक्त शेवटची एक इच्छा आहे, माझ्या बॉडीचं पोस्टमॉर्टम करण्यात येऊ नये, कारण मला माझ्या मैत्रिणीच्या पोटी तिचं बाळ म्हणून जन्माला यायचंय. तुमचा विश्वासू राघवेंद्र सरदेशपांडे. मनू, आय एम सॉरी. का होतंय असं? आधी माझ्या एवढ्या चुका कधीच व्हायच्या नाहीत. आता असं अस्वस्थ का वाटतंय? स्पेशली कमलाईचा फोन आल्यापासून. कमलाईचा आमच्या बाबतीतला अंदाज कधीच चुकत नाही. दादाच्या बाबतीत ती जे काही बोलत होती ते, जोवर दादाला फोन करत नाही तोवर मला शांत वाटणार नाही. नो नो नो, स्विच ऑफ. काय हे सगळं? कुठलीच गोष्ट मनासारखी का होत नाहीये? आणि दादाच्या काळजीने अशी धडधड का होतीये? दादाला फोन करायलाच हवा. जोवर दादाला फोन करणार नाही तोवर मला चैन पडणार नाही. मी चार्जिंगला लावते फोन. अहो मॅडम, आपल्या देसाई मॅडमचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तुम्हाला ताबडतोब त्यांनी स्टाफ रूम मध्ये बोलवले. प्लीज या लवकर. ओके सर, मी स्वतः उद्या मंत्रालयात तुम्हाला भेटायला येतोय आणि बाकी सगळे डिटेल्स मी तुम्हाला तिथेच शेअर करतो. ओके, थँक्यू सर. राघवेंद्र सरदेशपांडे. हवालदार. यस सर. आपल्याला राघवेंद्र सरदेशपांडे यांच्या घरी जायचंय. ताबडतोब गाडी काढा. यस सर. The number you are trying to call is currently not reachable. Please try. मैत्री ताईचा पण फोन लागत नाहीये. मॅडम, आवाज तुम्हाला खूपच उशीर झालाय. घरी जायचं नाहीये का? थँक्यू आठवण करून दिल्याबद्दल.
हॅलो, राघवेंद्र सर देशपांडे आहेत का? हॅलो, माझा आवाज ऐकू येतो का? हॅलो हॅलो, राघवेंद्र सर देशपांडे कुठे आहेत? तिथे नाही आहेत का? हॅलो, ऐकू येतोय का? हॅलो हॅलो, अहो इमर्जन्सी आहे. हॅलो, गाडी तयार आहे सर. ओके. मैत्री मॅडमचा फोन अजूनही लागत नाही.